श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायात दी वाढले. द्वादश अध्यायीचे अंती. श्रीपादभट बाळपा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादिका करावयासी, लज्जा वाटतसे त्यासी. तया ते एके समयासी, काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सन्निधी गुरु, असे जाण निरंतरू. ऐसे बोलता सद्गुरु, बाळपा मनी समजला. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वाचा अपमान, परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी, लघुशंका लागता स्वामीशी बाळप्पा ते उठविले. तैपासून बाळप्पाशी त्रास देत हरदिशी, गाराने सांगता समर्थाशी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत, तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयांशी द्रवांशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझे समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पिले होते चंद्रहाराशी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे या मनात विचार येता त्वरित, सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर, म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळप्पा बोले, तयाशी हार नाही आम्हापाशी, बाळप्पा ठेवितो तयाशी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर, आपणापाशी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वी. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे, जबाब दिला चोळप्पाने, बाळप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी तो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थाची स्वारी भक्तमंडळी वेष्टित. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयाची करुणिया झुळी समर्थ करी घेतली. अलख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्रला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे, काय असे होणे देते. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले, काय वचन. चोळप्पा तुझे फिटेल ऋण स्वस्त आता असावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी, परण आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाशी दूर केले, बाईशी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले, बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळप्पावरी रागावूनी दृष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी, सोडूनी स्वामी चरणाशी म्हणती जावे येथुनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले, काय समर्थ. बाळप्पा दर्शनायस त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाखविले सेवेकऱ्याने. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा न मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत, एक वेळ दर्शनायत हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पाशी, आनंद झाला बाईशी. गर्भभरे तो कोणाशी मानिनाशी जाहली. सुंदराबाईशी करावे दूर समर्थाचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करुणिया दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती अधैर्य काही होईना. अक्कलकोटी त्यावसरी माधवराव बर्वे कारभारी, तयाशी हुकूमत झाला सत्वरी बाईशी दूर करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले.
तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार, ऐसे ऐकुनिया उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईशे आणावे म्हणती सत्वर. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमोनी व्यवस्था केली असे रूपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देऊ तुम्हाशी पगार सरकारातून. बाळप्पा बोलले तयाशी, द्रव्यश नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप पूर्ण एका भक्तास सांगून, करविले श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला. बाळप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी, समर्थात ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसा सद्गुरु चरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भक्त परिसोत त्रयोदश अध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदश अध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधो जगद्गुरु. प्राप्त काळी उठवण आधी करावे नामस्मरण, अंतरे घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करोनी. प्राप्त कर्मे आटोपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरोनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करोनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन तारावया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टाधिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र, तुझ लागी आदिमध्याग्र कोठे नवे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रातेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षावी मजशी समर्था, कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे. आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना आच्छर देई जय सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निरसोन, इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तर हा भवसागर यावे पावावया पैलतीर, त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे. किती वर्णो आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपये. शांती मनी सदा वसो वृद्धाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृद्धाविषयाची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करोनी समर्था. असोनिया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी.
ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषाने तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐशा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पायी विजय. प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैशी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी आस्था शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पय. आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात, जयाची भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दश अध्याय गोढा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येते हाता, पापताप दैन्य वार्ता तेथे काहीच नवरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभुवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही. मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी. शीतोष्णाची भीती नशेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांतस्थळी समर्थ. परमेश्वर रूप येती ऐशे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती तयाते. त्यावेळी मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज. कंटक शय्या करोन ती वरे केले शयन, ऐशे नवल देखोन लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोन माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडोनी स्थवता झाला बहुत प्रकारे. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयांचे. बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधी आनंदे. मग बसप्पाची कांता ऐकोनिया ऐशी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले. बसप्पा येता गृहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादाक न भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी, दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणे चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देहवान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहुकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहुनिया ऐशी परी वैभीत झाला अंतरी, तो तयाशी मदुत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐशे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन या अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजेही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐशे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी श्रीचरणी प्रेमाश्रू नयने वाहती. त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगीत, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंदरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत पंचदश अध्याय गोढा.
श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.